आता बोला की मॅडम, काय झालं? एवढं अर्जंट भेटाय बोलवलं, आता मुख गिळून गप्प आहेत. नवऱ्याची एवढी आठवण येत होती काय? हा, ए बायको, एवढं पण लाडात येऊ नका. ए ए वेडाबाई, काय झालं? अगं तुझं रडणं जीव घेईल माझा. सांग ना, काय झालं? राया, तू कधी तुझ्या बाबांसारखं मला सोडून तर जाणार नाहीस ना? प्रीती, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेस रायाच्या शरीरातून प्राण निघून जाईल ना, त्यावेळेस राया प्रीतीपासून दूर होईल. मला भीती वाटते, तू मला सोडून गेलास तर, आणि आत्या आणि मामाचं जसं झालं तसं झालं. हा, म्हणजे असं आहे होय. हे बघ प्रीती, प्रत्येकाचं नशीब आहे ना, हे सटवाई लिहित असते. मग त्यांच्या नशिबात असं झालं, पण आपल्या नशिबात असं होतं असं काही नाही. रायाच्या प्रत्येक हाताच्या रेषेवरती फक्त आणि फक्त प्रीतीचं नाव कोरलं. आता राया जगेल तर प्रीतीसाठी आणि मरेल पण प्रीतीसाठी. राया, तू फक्त माझ्या सोबत राहा, बाकी मला काहीच नको. ओ मॅडम, असं मिठी मारून आमचा जीव काय खल्लास करतात काय? हा, गरीबाला जगू देऊ. राया, कशाला काय असलं बोलतो? मला लाज वाटते. अशी लाजली ना, तू लय भारी दिसत. माझं प्रीतीचं पाखरू. अजून काय? रायाची सुरुवात पण तूच आणि शेवट पण तूच. अय राया, प्रीती, जावा बरं तुम्ही दोघं बी. तुमच्या लग्नाची कापडं तुम्ही खरेदी करून या. अशी मस्त चांगली कापडं काढा तुम्हाला लग्नात. हा, आता तुम्हाला तर माहिती आहे का नाही, कामं जे असं दिवस कमी पडलेत आणि ह्या लग्नाच्या तयारीने माझं अंग राव राव करायला लागले. पण मामा, तुम्हाला कपडे ते काय नाही, तुम्ही पण आमच्या सोबत यायचं खरेदीला. अहो, आपल्याला कुठं चालत जायचंय? गाडी काढतो की मी. बरोबर. अहो मामा, चला की, गाडी खायला पण मिळेल. ए जाड्या, खाऊन खाऊन तुझं पोट नाही का दुखत? अरे पोट नाही रे दुखत, ते अजून म्हणतंय, ते अजून ते अजून ते अजून. पोट आहे का ना घरा? त्याचं पोट आहे का ना करा, आणि तुला काय होतंय खायला? तुझं कसं आहे माहित आहे का? खाणं म्हशीचं वान घुशीचं या. पण मामा, तुम्ही आला असता तर. आता बायको सोबत असताना मामा कवर हवा रे तुला? हा, जावा दोघं बी काय, आणि चांगली कापडं काढून या दोघांना. पैसे दिलेत प्रीती पैसे मी. जावा या. प्रीती, आता मामा म्हणतात जाऊ तर जाऊ आपण दोघं, आहे का नाही? हं. शंभ्या, ए, अरे अरे अरे, मामा जिथं राया तिथं मामा. मामा कसा लग्नात उठून दिसला पाहिजे, काय प्रीती? बरोबर ना? अरे अरे, पण असं कोणी कुठं उचलून घेत असतो? अरे सोडा मला खाली, सोडाय. ते काय नाही, माझा मामा कंस मामा नाही,
बाळू मामा आहे, बाळू मामा. यार शंभ्या बाळूमामाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले, अरे पण बाळूमामाच्या नावानं सांग भले. हॅलो कुची 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 कू जेव्हा डोळ्या केस आल्या तर मारते जा बाबा मी नाही बोलणार जा जा बरं ए यार कुठे गेलता तुम्ही? काय नाही, दुकान पालतं घालते दिसते. हळदीला हा चालते. आता कसा नवरदेव शोभून दिसेल तू सुद्धा आहे का नाही? एकच नंबर. अरे तुझी कपडे बांधते ह्याच्यात नाही पुन्हा तुम्ही कॅन्सल करताल बुवा. काय याचं बी का नाही. बरं झाला बस्ता बांधून मनासारखा. जा. चला बरं निघू आता. मामा आता नाव घ्या की. नाव घ्या. हा अरे आता नाव घ्यायचं काय आहे का टाइम? चला. नाही नाही मामा, नाव घेतल्याशिवाय बसता उचलायचा नाही बघा. हे बघ ही प्रीती, नाव घेतल्याशिवाय बसता उचलायचं नाही. हा? की घ्यायला घ्या की बाबा आता जाऊ दे. नाही नाही नाव कुठे घ्यायचं असतं ए, तेव्हा. घ्या बाबा. आता तू बी म्हणतो वय. बरं आता सगळीच म्हणतात तर घेतो ना. हा? हा लिकीचं लग्न भाच्याचं लग्न तयारी घेतो करून. वा. लिकीचं लग्न भाच्याचं लग्न तयारी घेतो करून हा आणि मंगलचं नाव घेतो शंभ्या जाईन मरून. चला. चला चला. राम राम शेठ. राम राम. ये राया, लग्नाची खरेदी करायची दागिने. हा? एक काम करा. हा? हे बघा, हे काय जुने दागिने आहेत, हे मोडून आपल्याला नवीन लग्नाचे दागिने करायचे. दुसरे करायचे बाबा हं? एवढं दागिने कुठून आणलं तो? आता कुठनं आणलं म्हणजे काय, जानकीच्या लग्नासाठी मी केलेले दागिने होते. आणि आता माझी जानकीच नाही राहिली तर ह्या दागिन्यांचा तरी काय उपयोग आहे. तुझ्यासाठी ह्या दागिने मोडून आपण नवीन दागिने करू. बघा शेठ ह्याचं किती होते ते. बाबा आपल्या वाईट काळात आपण उपाशी पण राहिलो काय काय वेळेस, पण कधी तुमचा विचार पण नाही आला एवढं दागिने मोडायचा. किती प्रेम करता आत्यावर तुम्ही. आत्या खरंच पाहिजे. खरंच जानकीसाठी मी माझ्या आयुष्याच्या कमाईतली पै ना पै जमावून ही दागिने केली. जानकी जर असती ना तर अजून चांगलं झालं असतं. मामा खरंच जे लोक दारू पितात ना ते दारू पायी त्यांच्या अख्ख्या संसाराची राख रांगोळी करतात. एक ना एक घरातली सगळी वस्तू विकून टाकतात. पण मानलं राव तुम्हाला,
तुम्ही माझ्या आईचे दागिने अजून जपून ठेवा. याच्यातूनच तुमच्या बहीण भावाचं प्रेम दिसून येते मला. जानकी माझी धाकटी बहीण होती खरी, पण मी माझ्या लेकीसारखी सांभाळत होते तिला, आणि तिच्या खुशीसाठीच तुझ्या बापा बरोबर तिचं लगीन लावून द्यायला मी तयार झालो. दागिने आता ह्याचे होतात मोडीचे 3,72,500 होतात. आता तुम्हाला नवीन सामान दाखवतो त्याच्यावर. गंठन दाखव एक. गंठन एक दाखवायचा. एक अजून काय घ्यायचं? वरचा मिनी गंठ. मिनी गंठन एक. डोर लेवल. डोरल्यावर आणि पैंजण आणि मग थोडेस जोडून. जोडवर दाखव. हा असा गंठनी. बघ तुझ्या आवडीने घे. हा 3 तोळ्याचा गंठन आहे. चांगलं आहे ना? भारी. हेच घ्यायचं. बर ही तर हे घ्या, आवडलं तर घे. सगळं होतील टोटल. व्यवस्थित लावा बरं कशी. हा व्यवस्थितच करून सांगणार आहे. ते काय सोन्याला म्हणजे लईच भाव आता हे वाढले. सगळे 3,72,500 होतात. आणि तुमच्या पहिल्या मोडीचे झालेत 2,72,500. साधारण म्हणजे 1 लाख 1 रुपये लाख टाकायला रुपये लागतील जास्त टाकायला लागतील तुम्हाला. 1 लाख रुपये टाकायला लागतील ना? हे घ्या, वरचे 1 लाख रुपये. ए राया, तू कुठून आणले हे पैसे एवढे? अहो मामा, मुलीला दागिने मुलाकडल्यानेच करते. आता लग्नासाठी ठेवलं होतं साचून. राया लयच हुशार निघाला. 50 आधीपासूनच तयारीत होता म्हणायचं. 50. बर असू द्या, घ्या. बरं आता काय? 1 लाख केले जाऊन. नवरा नवरी तयार, तर काय करणार परिवार आहे की नाही? एवढं आहे. चल पॅकिंग करून द्या सगळी हो व्यवस्थित, देतो पॅकिंग करू. हा? राया हा? तुम्ही हो मोर. हा. माझं छोटं काम आहे, मी लगेच आलो. बरोबर चालते. हो मोर. शेठजी, बोला. अजून एक थोडं काम राहिलं होतं माझं. ही माझी अंगठी मोडून एक चांगली जावयासाठी अंगठी करायची बघा. माझ्या सासऱ्याने माझ्या लग्नात घातली होती, हा. आता मी माझ्या जावयाला घालतोय. बघा बरं हिचं किती होतं. सांग. लई इमानदार जावय बघा माझा. याचे काय 32,000 पर्यंत होतील. 32,000. 32,000 त्याच्यात दुसरी दाखवतो तुम्हाला कशी बसते. दुसरी बी दाखवा आणि ही बी देतो मी तुम्हाला. सगळं मोडून आपलं करून टाकायचं. हा? हो का, हीच द्या. खड्याची खड्याची आहे, ह्याच्यात, हा. चमचमती चांगली होईल का त्याच्यात? बघा बरं तेवढं. सांग. हे काय बसून जाईल तेवढ्यात. बसून जाईल ना, शहराची काही गरज नाही मोडायची. त्याची नाही गरज काय. आता काय वरती थोडेफार होत्यात, थोडेफार करून देईल. नाही काय त्याचं. पॅक करून द्यायचं आणि भाऊ ए सूरज, अरे काय करतोय तू? हा काय करतोय? चल घरी, घरी चल. ओ फादर, हे असलं बोलू नका बरं का. जेलमधून सोडवलं म्हणजे काय उपकार नाही केले काय? आणि काय करायचं हा पैसा? काय एवढा पैसा काय मिळाल्यावर काय बोकांडी घेऊन जायचा काय? सूरज, कोणाशी बोलतोय काय कळतंय का तुला? अरे बाप आहे मी तुझा बाप. बाप बाप, अरे बाप, असला बाप असतो का? हा? बाप आहे म्हणूनच गप आहे, नाहीतर सूरज, अरे काय बोलतोय तू? हा कसं बोलतोयस? तू काय म्हणाला होतास? तू सुधारलाय म्हणून सांगितलं होतं ना? चल पहिला घरी चल. हे? बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. मी म्हणलं होतं का?
माझे पाय धुवा म्हणून, माझे पाय पूजा म्हणून? हा, सज्जन आहे का मी? आज सूरज पॅटर्न आहे, सूरज पॅटर्न. कळलं का? उगाच डोक्यात बिक्यात जायचं नाही माझ्या. जे बोलतो ते करायचं नाही, जे करायचं ते बोलायचं नाहीतर आहे ना, इथं जाता आहे ना, हे आक्या चल गाडी काढ, जा घरी. चला भाऊ गावात फिरून येऊ आपण. गारवा पाण्यावरी फिरे फिरे पारवा. ऐका ना, तिथं काळजात आमच्या दिली आग लागली, गार गार वाटतंय. मला पण दे ना आईस्क्रीम, दे ना मला. ए सुरजिया, आमच्या वाटेत अडवायचं ना, सांगून ठेवतोय. आणि हा, प्रीतीकडे वाकड्या नजरेनं बघितलं ना तर गाठ रायाशी लक्षात ठेव. ऐक ना, बोललो हिला आणि जोमलं तुला. घाबरलो मी, घाबरलो. प्रीती कसं आहे ना, काय कुत्री ना नुसती भोकत्यात, ते चावत नाही. आणि भोकऱ्याने कुत्री अंगावर आली ना, ते का ठोक्यात गार करायची, अजिबात भ्यायचं नाही. ए प्रीती माझी आहे, लय फाडफाड करू नको, नाही तर ना ती माझी आहे, माझीच राहणार. हा, स्वप्न बघायचं, स्वप्न. हा, आता निघायचं बघायचं. ए उगं डॉक्टरच्यात जायचं नाही तर काय होईल माहितीये का? धिंगाणा धिंगाणा धिंगाणा, आता हो दे धिंगाणा धिंगाणा. दे दे आईस्क्रीम दे. होय तुझे बी दे. चल 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 धिंगाणा. लक्षात ठेव, पुन्हा जर रस्त्यात आलो ना तर तुझं पाय आहे ना नीट राहणार नाही. चल प्रीती. भाऊ जाऊ दे भाऊ. प्रीती माझी, प्रीती माझी. कसा वेळ दिवस राया तुला. सूरज, हे फादर, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. हे अरे अरे सुधर जरा, सुधर. अरे काय मिळतं हे सगळं करून तुला? का उगीच लोकांच्या आयुष्यात विष कावड निघालायस? तुझ्यासारख्या मुलाला ना मुलगा म्हणून घ्यायची मला लाज वाटते मला. हे फादर, डोक्याचे मंडे झाले माझ्या. अजून मंडे करू नको. आता आहे ना, कुणी पण येऊ दे, त्यांना त्यांची अवकाश दाखवणार. लक्षात ठेव, त्या रायाला आहे ना माझ्या पायावर डोकं ठेवायला लावणार आणि नाक काढायला लावणार. नाक
अरे कुठं कुठं फेडशील हे पाप? तुझ्यासारखा मुलगा ना नसला तरी चालेल, निपुत्री असलो तरी चालेल. चल निघ ह्या घरातून, चल निघ. अरे बघ, एक लक्षात ठेव, त्या पोराच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी आयुष्यभर खडी फोडायला पाठवेल मी तुला. थांब, तू तसा नाही सुधारायचा, तुला बघतोच आता. हॅलो, माझ्या माणसाला टिक वाजते डोक्यात, गडगड वाढते डोक्यात. सांगत होतं डोक्यात नको जाऊ माझ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे मदर, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. ए फादर, ए फादर, फादर ए उठला, ए फादर उठला, ए ह्याला काय अर्थ आहे राव? ए मला काय उठला, ए फादर उठला, फादर 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 उठला, ए फादर फादर लिटिल लिटिल, ए फादर लिटिल लिटिल पॅक मारू ना.